लाडक्या बहिणींनी चिंता करू नये, त्यांचा लाडका भाऊ इकडे बसलाय। ई-केवायसी वरना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ई-केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। ई-केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। तर लवकरच बहिणींना 2100 रुपये देणार असंही बावनकुळेंनी सांगितलंय। नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया जोरामध्ये सुरू आहे आणि तुम्ही देखील तुमची ई-केवायसी केली नसेल तर आजच्या आज ती पूर्ण करून घ्या, कारण येणारा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला विना ई-केवायसीवर राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला तात्काळ तुमची ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यामध्ये येते। तसेच तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या दोन हेडलाईन पाहिल्या त्या हेडलाईन नुसार राज्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये जो एक संभ्रम पसरवला जात आहे की आता ई-केवायसी मुळे राज्यामधील आणखी लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार असून त्यांना योजनेचा येणारा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता यापुढे वाटप करण्यामध्ये येणार आहे। आणि यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे भाष्य केले असून त्यांनी म्हटले आहे की त्यांचा लाडका भाऊ या ठिकाणी बसलेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये। त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींनी आजच्या आज आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सध्या करण्यामध्ये येते। तसेच आजच्या हेडलाईन मधील दुसरी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घोषणा म्हणजे राज्यामधील लाडक्या बहिणींना आता यानंतरचा हप्ता प्रति महिला 2100 रुपयाप्रमाणे वाटप करण्यामध्ये येणार असून याची घोषणा थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली आहे। आणि याच हप्ता वाढीच्या घोषणेमुळे आता ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून तुम्हाला फक्त तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे आणि प्रति महिला 2100 रुपयांचा हप्ता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता जमा करून घ्यायचा आहे। तसेच आता राहिला प्रश्न हा की नेमका सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा करण्यामध्ये येईल। तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे 2 ऑक्टोबरच्या आत कधी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे 2100 रुपये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येऊ शकतात। त्यामुळे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला वाढीव हप्ता म्हणून प्रति महिला 2100 रुपये वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला फक्त यासाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया आजच्या आज पूर्ण करून ठेवायचे आणि ह्यासाठी आपली पात्रता दर्शवायचे। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।